हे सर्वाधिक प्राचीन असे साहित्य मानले जाते. वेदांना काय मानलं जातं? सर्वात प्राचीन साहित्य मानले जाते. वेदातील काही सूक्ते स्त्रियांनी स्फुरलेली आहेत आणि वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केलेली आहे. तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की वेदांची निर्मिती कोणी केलेली आहे? मग काय सांगणार? अनेक ऋषी मुनींनी मिळून वेदांची रचना केलेली आहे. वैदिक वाङ्मयाची भाषा ही संस्कृत होती. वैदिक वाङ्मय हे अत्यंत समृद्ध असे होते. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. तो काव्य स्वरूपामध्ये आहे. ग्रंथ आहे पण तो कशा स्वरूपामध्ये मांडलेला आहे? काव्य म्हणजे कवितेच्या स्वरूपात. यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, बघा ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे आपले 4 वेद आहेत. किती? 4. तुम्हाला विचारलं जाऊ शकतो की आपले एकूण वैदिक संस्कृतीमध्ये किती वेदांचा उल्लेख करण्यात आलेला आहे? काय सांगणार? 4 वेद. यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ऋचांनी बनलेला असलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. अनेक ऋचा म्हणून बनलेला वेद म्हणून त्याला ऋग्वेद असे म्हणतात. ऋचा म्हणजे काय? तर अनेक पद्य एकमेकात गुंफून रचलेली संग्रह. देवांची स्तुती करण्यासाठी अनेक पद्य रचले गेले त्याला ऋचा असे म्हणतात. आणि ते अनेक ऋचा मिळून ऋग्वेद हा ग्रंथ तयार झालेला आहे. पुढचा आहे यजुर्वेद संहिता. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञामध्ये बघा पूजा केली जाते, पाठ केलं जातं, हवन केलं जातं. त्या हवन करताना ब्राह्मण लोक काय मंत्रोच्चार करतात ना. पूजा बघितलेली सर्वांनी पूजा पाठ करताना तुमच्या घरी कोणती तरी पूजा झाली असेल किंवा तुम्ही एखाद्या मंदिरात पूजेला जातात त्यावेळेस बघितलेलं असेल की ब्राह्मण लोक काही मंत्रांचा उच्चार करतात. या मंत्रांचा यज्ञविधीमध्ये पठण केव्हा आणि कसं करावं, कोणत्या पूजेसाठी कोणत्या मंत्रांचा उच्चार करावा याचे सर्व माहिती यजुर्वेद या ग्रंथामध्ये या वेदामध्ये दिलेली आहे. पुढचा आहे तिसरा सामवेद. काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरामध्ये मंत्रांचे गायन केले जाते. काही वेळेस एखादी पूजा अशी असते की त्याच्यात मंत्र हे कवितेच्या गाण्याच्या स्वरूपात गायले जातात. ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेदामध्ये करण्यात आलेले आहे. आणि भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा सर्वात मोठा वाटा आहे. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की संगीताच्या निर्मितीमध्ये टिंब या वेदाचा मोठा वाटा आहे. मग काय सांगता तुम्ही कोणता वेद येतो? पुढचा वेद आहे चौथा अथर्ववेद. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आलेले आहे. अथर्ववेदामध्ये दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व देण्यात आलेले आहे. आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुःखांवर कशा प्रकारे उपाय करायचे, त्यावर कशी मात करायची याबाबतचे मार्गदर्शन अथर्ववेदामध्ये करण्यात आलेले आहे. औषधी वनस्पतींची माहिती सुद्धा या वेदात केलेली आहे. या संहितांच्या म्हणजे या वेदांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, अरण्यके आणि उपनिषदे यांची सुद्धा रचना करण्यात आलेली आहे. त्यातला आपण पहिलं बघणार आहोत ब्राह्मण ग्रंथ. यज्ञ करताना यज्ञाच्या विधीमध्ये वेदांचा वापर कशा प्रकारे करावा हे सांगणारा ग्रंथ म्हणजे ब्राह्मण ग्रंथ होय. आरण्यके, अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन म्हणजे आरण्यक होय. आरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे. म्हणजे यज्ञविधी पार पाडताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी कशी घ्यावी या आरण्यकामध्ये सांगितलेली आहे. पुढचा आहे उपनिषदे. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसवून मिळवलेले ज्ञान. जन्म मृत्यू सारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहजासहजी मिळत नसतात. अशा गहन प्रश्नांवर आपला जन्म कशासाठी झालेला आहे, आपला जन्माला येण्याचे उद्दिष्ट काय आहे, असे अनेक प्रश्न अनेक लोकांच्या मनात येतात. एखादी घटना घडली तर आपल्याला वाटतं ती घटना का घडली
मनन होऊन उत्तर मिळवण्यासाठी उपनिषदांची निर्मिती करण्यात आलेली आहे. कळलं इथपर्यंत? मग आपण आता काय काय अभ्यासलेलं आहे का? बघा, वैदिक वाङ्मयांमध्ये आपण किती वेद अभ्यासले?